तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीची जी वार्षिक परीक्षा होणार आहे 2025मध्ये पॅटवर आधारित, तर त्याच्या दृष्टीनं आपण आपल्या चॅनलवर ही सराव प्रश्नपत्रिका तुमच्याशी शेअर करतो। तर ही प्रश्नपत्रिका तुमच्या फक्त सरावासाठी आहे। यासारख्या प्रश्नांची तुम्ही तयारी करा। आता प्रश्न क्रमांक पॅट मराठी विषयाची ओके। तर याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे शब्द ऐकून लिही। एकूण 5 गुणांसाठी शिक्षक तुम्हाला एकूण 10 शब्द सांगतील। ते 10 शब्द ऐकून तुम्ही काय करायचं, त्याच्यामध्ये ते शब्द ऐकून व्यवस्थित शुद्ध लेखनाच्या नियमानुसार लिहायचे। त्याच्यानंतर प्रश्न 2 ते 4साठी हा उतारा वाचायचा आणि त्याखालील प्रश्नांची उत्तर द्यायचं। हा उतारा व्यवस्थित वाचा। प्रश्न क्रमांक 2 आहे स्वच्छ पाणी कोण आणत आहे। त्याच्यानंतर हे सगळे प्रश्न। प्रश्न 3 चौथा आहे नदीचे पाणी अस्वच्छ कोणी केले, हा चौथा त्याच्यातला। त्याच्यानंतर पुढे 5 ते 7 उतारा वाचायचा आणि त्याखालील प्रश्नांची उत्तर द्यायची। तर हा उतारा वाचा आणि त्याच्याखाली असणारे प्रश्न। प्रश्न क्रमांक 5 जयंत नारळीकर यांना गणित विषयाची आवड कोणामुळे निर्माण झाली। इथपासून ते 6 7 जयंतराव त्यांच्या भावांबरोबर कोणकोणते खेळ खेळत असत ते। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8 ते 10 हे कशावर आहेत, कविता वाचायची आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरं द्यायची। ही हा आहे ही कविता आणि त्याच्यावरच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत। ही प्रश्न क्रमांक 8 9 आणि 10। त्याच्यानंतर पुढे 11 ते 13साठी परत एक लेख दिलेला आहे, तो वाचायचा आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरं 11 12 आणि 8 11 आणि 13 म्हणजे 13पर्यंत हे वरील उतार्यावर आधारित प्रश्न आहे। त्याच्यानंतर पुढे संधी विग्रह, योग्य संधी विग्रह कोणता, त्याला गोल करायचा, संधी तयार करायचा, अति आनंद। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 16 योग्य वाक्यप्रचार निवडायचा आहे अधोरेखित केलेल्या शब्दांसाठी, या कंसातला योग्य। त्याच्यानंतर आकारविल्ले क्रम लावायचा आहे, वर्णानुसार कुठलं अक्षर कुठला शब्द पहिल्यांदा येईल ते लिहायचं आहे। विरामचिन्ह शोधायचे आणि योग्य विरामचिन्ह वापरून वाक्य पुन्हा लिहायचं। त्याच्यानंतर सामान्य रूप ओळखून लिहायचं पुस्तकामध्ये, पुस्तक। त्याच्यानंतर 20 क्रियाविशेषण अव्यय ओळखायचं आणि दुसरं त्या प्रकारचं क्रियाविशेषण वापरून दुसरं एखादं वाक्य लिहायचं। योग्य विभक्ती प्रत्यय लावून वाक्य पुन्हा लिहायचं इथे। सर्वांनी फातिमाचे हा लावायचा, अभिनंदन केले। त्यानंतर हा प्रसंग वाचायचा आणि योग्य म्हण निवडून वाक्य पुन्हा लिहायचं। या कंसातला योग्य म्हण वापरायची, कुठली म्हण इथे योग्य होईल ते लिहायचं। त्याच्यानंतर 23 विज्ञान प्रदर्शनाचा अहवाल तयार करायचा 5 गुणांसाठी ओके। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 24 ही घटना दिलेली आहे, या घटनेवर तुमचं मत व्यक्त करायचं ओके। त्याच्यानंतर आवडत्या कवीने शाळेत भरणाऱ्या बालकवी संमेलनाला यावे म्हणून पत्र लिहायचं ओके। त्याच्यानंतर पुढे तर अशा प्रकारे इथं तुमची जी एकूण 50 गुणांची प्रश्नपत्रिका आहे तर ती इथं पूर्ण होते। पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढच्या विषयाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या बघूया। थँक्यू।